हॅलो. चला, आज मी तुमच्यासोबत एक छानशी आणि शॉर्टकट अशी झटपट होणारी रेसिपी शेअर करणार आहे. पालक पुरी. बऱ्याचदा मुलं पालक खात नाही, म्हणजेच ग्रीन व्हेजिटेबल्स खायला त्रास देतात. तर अशा वेळेस आपण अशी पालक पुरी नक्की बनवू शकतो. पालक आधी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं जरा ग्राइंड करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने मी सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर चिरलेला जो पालक आहे त्यामध्ये हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता. त्यावर हळद, मीठ आणि ओवा. अशा पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये या पुऱ्या बनतात. आणि आपण जे ग्राइंड केलेलं होतं मिक्सरमध्ये, ते मिक्सचर पण यात ॲड करायचं. यात तुम्ही आणखी दुसरंही पीठ ॲड करू शकतात, जसं मल्टीग्रेनचं पीठसुद्धा तुम्ही ह्या पुऱ्यांमध्ये टाकू शकतात, म्हणजे आणखी पौष्टिक बनतील. मल्टीग्रेन आणि व्हेजिटेबल्स एकत्र होऊन आणखी पौष्टिक असा टिफिन तयार होईल. आणि मुलांना अशा रेसिपी भरपूर आवडतात, तर निश्चित बनवा. आणि रेसिपी आवडत असली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघा, अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता पुऱ्या फ्राय करून घेते. क्रिस्पी हव्या असतील तर मंद आचेवर करा, आणि जर मऊ हव्या असतील तर जरा हाय हीटवर फ्राय करा. बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. तर अशी होती आजची पालक पुरीची रेसिपी. कशी वाटली निश्चित कमेंट करून सांगा. चला, बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.